कोकणातून जी काही लोक इथे यायची ती आमच्याकडे उतरायची. अरे वा. आणि नुसते तीच लोक नाहीत, त्याची इंडस्ट्रीतले मोठमोठे कलाकार, दिग्दर्शक, सगळे स्ट्रगलर्स काही आमच्याकडे राहायला असायचे. अरे वा. आणि घरातलं वातावरणच सगळं चित्रपट आणि नाटक, फिल्मी. हो अगदी. त्यामुळे काय की कदाचित त्यामुळे मी तिकडे ओढलो गेलो. संस्कार ते आपोआप झाले. म्हणजे काय मी मुळात ठरवलं नव्हतं की मी या लाईन मध्ये यायचो. चित्रपटांनी लिहिलेले मराठी हिंदी मिळून. बरोबर. कळलं की नाही. मराठी 69 आणि हिंदी जवळजवळ 40. त्याच्यामध्ये प्रचंड चांगले पिक्चर्स आहेत. अलीकडचे सांगायचे म्हणजे अनुराग, तो आहे गीत गाता चला, क्योंकि जरूर कसे, दुल्हन वही है पियामन बाहेर. पूर्वीचे सांगायचे तर सरहद, बातें राखी, ब्लफ मास्टर, असे अनेक पिक्चर्स त्यांनी लिहिले. मराठीतले तर खूपच आहे. एक हा माझा मार्ग ऐकला, कलंक शोभा केलं. ज्या शिकारमध्ये सचिन पिळगावकरांनी प्रथमच दुसऱ्यांदा स्टेजवर काम केलं. त्यांनी पहिल्यांदा स्टेजवर काम केलं तर अपराध मिस केला, दुसऱ्यांदा काम केलं तर ह्याच्यामध्ये. तर त्यावेळेला आम्ही निर्माते होतो, शिकारचे निर्माते होतो, दिवाळी सागरचे निर्माते होतो. असे काही नाटकं आम्ही पुन्हा निर्मिती केली. पण म्हणजे सेंट्रल सिनेमाच्या समोरची जिथे जितेंद्र राहायचं, बरोबर त्याच बिल्डिंग मध्ये जितेंद्र राहायचं. तर आमच्या बिल्डिंग मधूनच ते खरं लेखक झाले. तिकडच्या उत्सवात नाटकं लिहून हे करते. तर गिरगाव म्हणजे त्यांना म्हणजे हे होत होतं काय, म्हणजे काय रेलचेल असते, त्यामुळे त्यांना ते मनोरंजनाचे. त्यामुळे हे गाणं तिकडे सुपरहिट लगेच त्यांना डोक्यात आलं. बरं, कल्याणजी आनंदजीभाई पण तिकडचे. खरं यश जे मिळालं ना ते बंदिनी या मालिकेपासून. काय झालं की ते मी असंच बेकार होतो आणि घरीच असं इथे बसलो होतो. तुम्ही बसला होता ना, तिथेच बसलो होतो. आणि अचानक फोन आला. त्याला मोबाईल नव्हता, साधं फोन होता. तर तो कुलदीप पवारांचा होता. 2 गोष्टी आहेत. एक तर कुठलाही चित्रपट किंवा नाटक किंवा मालिका चांगले होण्याकरता स्क्रिप्ट चांगला असावा लागतो. तो पाया आहे. तो चांगला असेल तर दिग्दर्शक चांगला असावा लागतो. हिंदूमध्ये अक्षय कुमार आहे, अजय देवगण आहे, शाहरुख खान आहे, सलमान खान आहे. ते अनाऊन्स झाल्यानंतर पहिले आठवड्यात हाऊसफुल जातो. आमच्या पहिले 300 हाऊसफुल व्हायला वांदे होतात, कारण आमच्या कलाकारांमध्ये ग्लॅमर नाही. ग्लॅमर जे पाहिजे एक कलाकारांमध्ये, बाबा अशोक सराफ आहे, चला पिक्चर बघायला जाऊया, लक्ष्मीकांत बेर्डे आहे, चला पिक्चर बघायला. सांगतो की सैराट हा चित्रपट, बरोबर, नवीन हिरो, नवीन हिरोईन, नवीन डायरेक्टर, बरोबर. पण येण्या अगोदर त्याची पब्लिसिटी, मार्केटिंग असं होतं की पहिल्या शो पासून तो पिक्चर सगळीकडे पब्लिसिटी केलं की आम्ही लागतो. पण आपल्या मराठी पब्लिसिटी, मराठी निर्मात्यांमध्ये काय पिक्चर तयार होईपर्यंत इथपर्यंत आलेले असतात. तुम्हाला नाव मिळेपर्यंत थोडं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. जरा बाबा प्लीज माझी कथा ऐका, नवीन लोकांना ऐका, कसं सांगतात ते महत्वाचा मुद्दा आहे. बोला. जरा 10 वेळा जावं लागतं. 10 वेळेला तुम्हाला बदलाव करायला सांगितलं तर तुम्हाला करावा लागतो. 2-4 वेळेला बोलवलं ते नाही भेटलं तर तुम्हाला जावं लागतं, परत यावं लागतं, परत जावं लागतं. अशा अनेक गोष्टी, पेशन्स पाहिजे तुमच्या.